मॅडम, लहान मुलांमध्ये सामान्य होणारे आजार कोणते आहेत याविषयी आज आपण बोलतोय. तर आता पावसाचा सीझन आहे, तर या सीझनमध्ये सर्दी खोकला हा कॉमन आपण मानतो, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन असे कोणते आजार आहेत का जे होऊ शकतात? हां, मान्सून म्हणजे ह्युमिड म्हणजे हे जास्त असते, त्यामुळे आपण हे सर्दी खोकला ताप तरी ते येणारच का, म्हणजे हम्म. व्हायरल इन्फेक्शन ते असणारच. त्याच्या अतिरिक्त म्हणजे पावसाळ्यामुळे पाणी इकडं इकडं म्हणजे राहते, त्याच्यामुळे हम्म. आपलं ते मॉस्किटो जे असतात ना, त्याच्यामुळे मॉस्किटो बॉर्न इन्फेक्शन्स जसं की डेंग्यू, हम्म. मलेरिया, चिकनगुनिया ते व्हायचे चान्सेस असतात. आणि बाळ कसं आहे, म्हणजे कुठलंही मुलं असू दे, छोटं लहान बाळ असू दे, असं घरी पाण्यात असं खेळायला असंच जातात, हम्म. त्यामुळे ते होऊन ते ॲथलीट्स फूट म्हणजे फंगल इन्फेक्शन आपल्याला पाहायला, पण स्किन इन्फेक्शन्स ते एक होऊ शकते. आणि मी आत्ता जस्ट सांगितले की त्यांना म्हणजे उलटी, संडास आणि तापाची पण प्रॉब्लेम होऊ शकते बाळांना. आणि मेनली म्हणजे रेस्पिरेटरी, स्किन इन्फेक्शन, लूज टूल्स आणि बाकीचं म्हणजे रुटीन मोस्टली सीन ह्याच्यामध्ये ते सगळे हे सगळे युजली होऊ शकतात हम्म. हम्म. त्याच्यामध्ये. मग अशा वेळी आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? फर्स्ट थिंग म्हणजे जेव्हा बाळाचं प्रॉपर म्हणजे त्यांना गरम ठेवायचं, म्हणजे हम्म. असं नाही आहे की तुम्ही गरम ठेवला आणि सगळं झालं तर बाळाला होणारच नाही, असं नाही आहे. हे व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यामुळे व्हायला पाहिजे. हम्म. त्यामुळे मेन म्हणजे आपल्याला हायजीन मेजर म्हणजे अच्छा. स्वच्छ जे हम्म. कुठून पण आले बाळांना सांगायचं की तुम्ही जे पण खायचं आधी हात धुवायचं, कुठं पण बाहेर जाऊन आला तर हात धुवायचं, हम्म. व्यवस्थित हात हम्म. आपल्या धुवायला पाहिजे. आणि कुठलंही शिंकणं वगैरे हे असेल, क्राऊडेड प्लेसेस युजली आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. हम्म. आणि कुठंही बाहेर गेला तर एल्बो आपण म्हणतोय किंवा हँड कर्चिफनी आपल्याला स्नीज करावं लागणार, म्हणजे हम्म. ते शिंक जे आहे तिथं ते करायला लागणार. आणि बाकीचं वॉर्म सूप्स आणि टर्मरिक मिल्क आपण जे ह्याचं दूध म्हणतोय, हळदीचं दूध, ते पण चांगलं म्हणजे इम्युनिटी वाढते त्याच्यामध्ये, ते बाळाला तुम्ही पाजू शकता. हम्म. नॉर्मल वॉर्म मिल्कमध्ये थोडं हे घालून किंवा वॉर्म वॉटर सूप्स, कुठलंही सगळं सूप्स ते पण हेल्दी असते, ते पण आपण घेऊ शकतो. हम्म. बाकीचं रुटीन जे आपण घरी प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी म्हणजे असं बाहेर तुम्ही कुठं चाललाय, मग आपल्याला मॉस्किटो इन्फेक्शन बाईट नाही व्हायला पाहिजे म्हणून त्याचं प्रिकॉशन म्हणजे फुल स्लीव्स घालायला पाहिजे हम्म. बाळाला. आणि बूट शूज घालायला पाहिजे, त्यामुळे बाळ असं पाणीमध्ये हे थांबून त्याला स्किन इन्फेक्शन ना व्हा असे. आणि आताचे म्हणजे 6 महिन्याच्या आधी बाळांचं म्हणजे डायपर रॅश एक चान्स भरपूर असते, बरोबर. त्यामुळे आपण समरमध्ये कसं आहे 3-4 तास पण असंच ठेवून नंतर चेंज केलं तर काय होणार नाहीये, बट आता ह्युमिड असल्यामुळे ते तर फंगल इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. अच्छा. 2 तासात जेव्हा तुम्हाला वाटते की डायपरमध्ये म्हणजे बाळाने शू केले, रिपीटेडली 2 to 3 hours आपल्याला डायपरचं चेंज करावं लागणार. हम्म. आणि हम्म. जर तिथं काहीतरी फंगल इन्फेक्शन असेल तर ते अँटीफंगल जे क्रीम किंवा डायपर रॅश ते क्रीम ते लावून त्याच्यानंतर डायपर घालावं लागणार. हम्म. तर हे हम्म. युजली असतात. आणि संडास उलटी तरी त्याच्यासाठी तरी बाहेरचं खायचं शक्यता अवॉइड करायचं. कुठंही गेले तर उकळून थंड केलेलं पाणीच प्यायला पाहिजे. आणि रुटीनली कसं आहे, असं वाटतं की आपल्याला की आता काही समर नाही आहे, पाणीचं गरज नाही आहे, बट असं नसते. कुठेही गेलं तर थोडं बाळाला हायड्रेशन इम्पॉर्टंट असतो, मग हम्म. त्यामुळे हायड्रेशन थोडं म्हणजे करून घ्यायला लागणार. हम्म. म्हणजे जसं मोठ्यांना पाणी पिणं गरजेचं आहे, त्यांची एक क्वांटिटी फिक्स आहे, त्याप्रमाणे लहान मुलांनाही वरचेवर थोडं थोडं पाणी देत राहावं. देत राहा. डेंग्यू व मलेरियापासून मग लहान मुलांचं संरक्षण आपण कसं करू शकतो? आत्ता म्हणजे मान्सून सीझन का, म्हणजे कुठेही पाणी असं साठतात, पाणी साठून तिथं ते आपल्याला मॉस्किटो ते बॉर्न होऊन मॉस्किटो म्हणजे स्वच्छ मेन म्हणजे आपलं परिसर स्वच्छ ठेवायला लागणार. कुठंही असं म्हणजे घाण नाही असायला पाहिजे. आणि कुठंही असं पाणीमध्ये ते स्टॅग्नंट वॉटर जर असेल तर पहिलं ते क्लिअर करायला पाहिजे. आणि तिथून मॉस्किटो ब्रीड होऊन बाळाला ते प्रॉब्लेम होऊ शकते, बाळाला किंवा कोणालाही प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे परिसर अगोदर स्वच्छ ठेवायचं. तुम्ही कुठेही जावा, कुठं बाळाला तुम्ही शाळेतून पाठवायला लागणार, आपल्याला आपलं घरी स्वच्छ आहे, बाकी कुठं बाळ जातात तिथं कसं असते आपल्याला माहित नाही. होय ना. कुठेही बाळाला तुम्ही बाहेर पाठवून देत असताना फुल स्लीव्स घालायचं. आणि आता मॉस्किटो रेपेलंट क्रीम्स, मॉस्किटो रेपेलंट लोशन्स हे सगळं अवेलेबल आहे. मॉस्किटो रेपेलंट पॅचेस पण आहे, त्यामुळे तुम्ही बाळाला कुठेही पाठवून देत असताना ते मॉस्किटो रेपेलंट पॅच त्यांच्या अंगावरती म्हणजे ते ड्रेसवरती तुम्ही लावू शकता. क्रीम्स अवेलेबल आहे, ते 3 क्रीम्स तुम्ही हाताला किंवा पायाला लावू शकता. आणि स्वच्छ पूर्ण सगळं पॅक करून त्यांना पाठवा. आणि ऑफकोर्स रेनकोट्स वगैरे जे आहे आपण त्याच्यामुळे बाळाला म्हणजे जे थंडीचं भिजवायचं ते पण आपण प्रोटेक्ट करू शकतो. मेन
म्हणजे अँटी मॉस्किटो रेपेलंट्स, की घरी कसं म्हणजे वेपरायझर असते. वेपरायझर कंटिन्युअस 24 आवर्स ठेवायचं नाही. वेपरायझर्स तुम्ही अर्धा तास बाळाला झोपायचं आधी ऑन करायचं, त्याच्यानंतर बंद करून आत बाळाला घेऊन त्याच्यानंतर झोपून टाकायचं. आणि मॉस्किटो नेट्स पण अवेलेबल आहे. मग मॉस्किटो नेटवरून बाळाला ते प्रोटेक्शन 100% आपण प्रोटेक्ट नाही करू शकत. मग मॅक्झिमम आपण ट्राय करायला पाहिजे. नाहीतरी बाळाला कुठेही करू शकतो आपण. घरी करतोय, बाहेर कुठेही चावून ते येऊ शकतात. त्यामुळे बाहेर जाताना पण ह्याचा आपण यूज करू शकतो. लहान मुलांमध्ये दिसणारे सामान्य आजार कोणते आहेत हा आजचा विषय आहे आणि यावरती मार्गदर्शन करतायत डॉक्टर सोनाली बिजरगी, ज्या केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तुम्हालाही या संदर्भातले काही प्रश्न असतील तर फोन करा. नंबर आहे 9019904904. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ ವೇಣು ಧ್ವನಿ.